नमस्कार, बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी कल्याणी दीक्षित। बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने। कल्याण रेल्वे स्थानकामध्ये माथेफिरूचा कारनामा पाहायला मिळाला। मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली। जवळपास तासाभरापासून सगळ्या ट्रेन रखडल्यात। एक व्यक्ती ओळीची खांबावर चढला। त्या व्यक्तीला खांबावरून खाली उतरवण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय। डाऊन लोकल मार्गावरचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक आता विस्कळीत झाल्याचं कळतंय। तासाभरापासून ट्रेन खोळंबल्या, त्यामुळे प्रवाशांचे सध्या हाल होत आहेत। एक व्यक्ती ओळीची खांबावर चढला आणि त्या व्यक्तीला खाली उतरवण्याचे सध्या प्रयत्न केले जात आहेत। कल्याण रेल्वे स्थानकात माथेफिरूचा हा कारनामा पाहायला मिळाला। यामुळे प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत। मध्य रेल्वेची सेवा आता तासाभरापासून विस्कळीत झाली। डाऊन मार्गावर जाणाऱ्या सगळ्या ट्रेन सध्या खोळंबल्यात। एक व्यक्ती ओळीची खांबावर चढला, त्याला खाली उतरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। माझी सहकारी मयुरी देवरे सध्या फोन लाईन वरून जोडली गेली। मयुरी, खरं तर तासाभरापासून ट्रेन खोळंबल्याचं पाहायला मिळते। त्या व्यक्तीला आता खाली उतरवण्यात आले काय अधिकची माहिती मिळते? कल्याणी, आपण या माथेफिरूचा हायदोसा आपल्याला बघायला मिळतोय। सदर व्यक्तीला आता उतरवण्यात आला आहे खाली, पण त्याला उतरताना जखमी झाल्याचं समजून येत आहे आणि अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या या वाहतूक थांबवल्या गेल्या होत्या आणि त्यामुळे प्रवाशांचा 1 ते 1.5 तास खोळंबा झालेला आपल्याला दिसून येत आहे। मयुरी, आता लोकल सुरू झाल्यात का? लोकलची काय स्थिती आहे सध्या? रेल्वे प्रशासन आता लोकल पूर्ववत करण्याचे प्रयत्न करत आहे आणि लोकल हे सुरळीत झाले आहेत। मात्र ज्या लांबच्या पल्ल्याच्या गाड्या आहेत त्यांच्यावरती याचा देखील फरक पडलेला दिसून येत आहे। कल्याणी, तो माथेफिरू नेमका का त्या खांबावर चढला होता? तो नेमका कोण आहे? त्या संदर्भातली काही माहिती मिळते? रेल्वे प्रशासनाकडून आणि पोलिसांच्या मदतीने त्याला खाली उतरवण्यात आलं आहे आणि तो कसा चढला होता त्याची पूर्ववत माहिती आपल्याला अजून दिली गेलेली नाहीये। फक्त तो माथेफिरू असून तो चढलेला असं सांगण्यात येत आहे। नक्कीच मयुरी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर त्या माथेफिरूला सध्या खाली उतरवण्यात आलेलं आहे, मात्र खाली उतरवताना तो जखमी झाल्याची सध्या माहिती मिळते। मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती। तासाभरापासून ट्रेन खोळंबल्या होत्या, मात्र आता काही प्रमाणात ट्रेन सुरू झाल्याची माहिती मिळते। कल्याण स्थानकामध्ये हा माथेफिरू ओळीची खांबावर चढला होता आणि त्याला आता खाली उतरवण्यात आलेलं आहे। खाली उतरवताना तो जखमी झाल्याची माहिती आता रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आणि सध्या दोन्ही मार्ग म्हणजे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरच्या लोकल सेवा पूर्ववत केल्या जात आहेत। रेल्वे प्रशासनाकडून ही माहिती मिळते, कारण तासाभरापासून सगळी वाहतूक खोळंबल्याचं पाहायला मिळत होतं। आज रविवार आहे, अनेक जण बाहेर पडतात आणि त्यातच हा माथेफिरूचा कारनामा पाहायला मिळाला। हा माथेफिरू ओळीची खांबावर चढला होता आणि त्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता आणि त्या खरं तर अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरच्या सेवा विस्कळीत झाल्या होत्या। तासाभरापासून सेवा विस्कळीत झाली होती, मात्र या माथेफिरूला आता खाली उतरवण्यात यश आलं। या सगळ्या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर पगारे। किशोर, नेमकं काय घडलं होतं? रेल्वे प्रशासनानं काय माहिती दिली? कल्याणी, आज सकाळपासूनच मेगा ब्लॉक आहे आणि शनिवार म्हटलं किंवा रविवार म्हटलं तर या मार्गावर नेहमी मेगा ब्लॉक असतात। आज अशा तारांबळीमध्ये एक माथेफिरू तरुण हा कल्याण स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 आणि 1A या दरम्यान जो वायर हेड आहे, त्या वायर हेडचा एक मोंडला पोल असतो, त्या पोलवर तो चढला आणि तो चढल्यानंतर उंचावर गेला आणि त्यानंतर त्याला खाली उतरण्यास जमत नव्हतं। त्यावेळेस पोलीस आणि फायर ब्रिगेड तिथे दाखल झाले। त्याला उतरण्याचा पूर्ण प्रयत्न होता, परंतु पोलीस आणि फायर ब्रिगेडने त्यांना खाली उतरवण्याचं यश आलं, परंतु त्या झटापटीत तो खाली पडला। खाली पडल्यानंतर आता त्याला रुग्णालयात दाखल झाले आहे। त्याला भरपूर रक्तस्राव झालेला आहे, त्यामुळे नक्कीच धन्यवाद किशोर या माहितीसाठी। तर त्या व्यक्तीला खांबावरून आता खाली उतरवण्यात आले। तो सध्या जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे आणि लोकल सेवा हळूहळू आता पूर्ववत होते।